कवठे महांकाळ पोलिसांनी हरविलेले 27 मोबाईल नागरिकांना परत केले। हरविलेले 27 मोबाईलची किंमत 3,75,000 रुपये। पोलिसांनी हरविलेले मोबाईल परत दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त। कवठे महांकाळ तालुक्यातील अनेकांचे मोबाईल गहाळ झाले होते, चोरी झाले होते। असे मोबाईल कवठे महांकाळ पोलिसांना मिळून आले असून 3,75,000 रुपये किमतीचे 27 मोबाईल हँडसेट कवठे महांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून ज्यांचे मोबाईल होते त्या नागरिकांना मोबाईल पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी परत दिले आहेत। हरविलेले अथवा चोरीला गेलेले तब्बल 27 मोबाईल पोलिसांनी नागरिकांना परत दिल्याने समाधान व्यक्त होत आहे। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले व चोरी झाले होते, याबाबतची नोंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली होती। कवठे महांकाळ शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे, त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी, शिक्षण तसेच कवठे महांकाळ बाजारामध्ये नागरिक येत असतात। त्यावेळी प्रवास, बाजारपेठ, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे। पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातून एकूण 27 मोबाईल हँडसेट त्याची किंमत तब्बल 3,75,000 रुपये असून हे मोबाईल मूळ मालकाला पोलिसांनी परत केले आहेत। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने अनेक मोबाईल धारकांची मोबाईल परत केल्याने समाधान व्यक्त होत आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, डीबी पथकाचे निवृत्ती करांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे, श्रीमंत करे, नागेश मासाळ, श्रीशैल वन मराठे, अभिजित कासार, विवेक साळुंखे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।